अंतःकरणातून जर माऊली आपण संतांचा जप केला, देवाचा धावा केला, तर आपली इच्छा पूर्ण करणारे कोण आहेत? संत आहेत, देव आहेत, हरी महाराज. आता घडलेली घटना आहे, आता सगळ्याला माहित असणारे, भारत देशात नाही तर 200 देशामध्ये ज्यांचे भक्त आहेत, शिष्य आहेत, असे संत असणारे वृंदावनचे पिवळ्या वस्त्रातला महात्मा, चंदन लावलेलं, लुंगी गुंढाळलेली आणि 100 सूर्याचं तेज ज्यांच्या मुखावर आहे, अशा पिवळ्या वस्त्रातला महात्मा म्हणजे संत प्रेमानंद महाराज. ऐका, संत कशी आपली इच्छा पूर्ण करतात, देव कशी इच्छा पूर्ण करतो. आणि संत प्रेमानंद महाराज सतत त्यांचं भजन, राधे 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 राधे, अखंड त्यांचं भजन. आणि मंडळी, रोज 2:30 वाजता उठायचं, स्नान करायचं आणि त्या ठिकाणी वृंदावनला प्रदक्षिणा करायची, हजारो भक्तांना दर्शन द्यायचं आणि प्रसन्न त्यांचा चेहरा, राधे राधे राधे. काय नवलय त्यांच्यातून आपल्या सांगू तुम्हाला. अरे ज्या प्रेमानंद महाराजांना राहायला घर नाही, ज्या प्रेमानंद महाराजांच्या हातामध्ये मोबाईल नाही, ज्या प्रेमानंद महाराजांना स्वतःची गाडी नाही, अरे ज्या प्रेमानंद महाराजांना स्वतःच्या किडण्या सुद्धा नाहीत, तरी त्यांचं जर तेज पाहिलं तर हजारो सूर्याला लाजवेन असं त्यांचा हास्यमुख चेहरा असतो. मंडळी, आपल्याला घर आहे, बायको आहे, लेकर आहेत, 5-6 एकर जमीन आहे, बँकेत पैसे आहेत, तरी आपल्या चेहऱ्याकडे बघितल्यावर वाटते आता काम होतच नाही कोणतं. काय कमाल. अरे ज्या साधूला स्वतःची किडनी नाही, बघा ना, ते साधू किती प्रसन्न आहे, काय चेहरा प्रसन्न, कशी इच्छा पूर्ण करतात देव संत आहे. आणि त्यांच्या छोट्या छोट्या क्लिप महाराष्ट्रभर सर्व विदेशात गाजायला. क्रिकेटपटू विराट कोहली त्यांचा भक्त, हेमा मालिनी मोठी हिरोनी त्यांची भक्त. एवढंच नाही, पंतप्रधानाचा भाऊ, मोदी साहेबांचा भाऊ सुद्धा त्यांच्या दर्शनाला गेला. एवढे मोठे फिल्मी स्टार, क्रिकेट स्टार, मंत्री, उद्योगपती सगळेजण त्यांचे भक्त शिष्य. ऐका मंडळी, आणि घडलेली घटना अशी, देवकानंद ठाकूरजी यांच्या मुलानं ही कथा सांगितली. आपल्याच महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये एक 15 वर्षाची मुलगी जी हातानं अपंग आहे आणि पायानं सुद्धा अपंग आहे मंडळी, आणि प्रेमानंद महाराजांचे टीव्हीवर प्रवचन ऐकून, मोबाईलला त्यांची कथा ऐकून, त्यांचं भजन ऐकून त्यांची भक्त झाली. आणि तिनं सुद्धा प्रेमानंद महाराजांसारखा एक रुमाल घेतला, हातामध्ये माळ घेतली, त्यांच्यासारखं चंदन लावायचं आणि राधे कृष्ण असं भजन करायचं. मंडळी, प्रेमानंद महाराजांचा फोटो ठेवलेला घरी, महाराजांना गंध लावायचा, महाराजांचं दर्शन घ्यायचं आणि ब्रह्ममुहूर्तापासून त्या बहिणीनं आमच्या राधे कृष्ण भजन करायचं. 18 तास भजन. आदर्श गुरु प्रेमानंद महाराज वृंदावनचे. मंडळी, हात अपंग होते, पाय अपंग होते, आणि मायबापाला सांगितलं, आई बाबा मला हातात बांधायला घडी घेऊ नका, बाबा मला महागाचा ड्रेस घेऊ नका, बाबा मला महागाच्या चपला घेऊ नका, मला मोबाईल देऊ नका बाबा, पण माझी एकच इच्छा आहे, बाबा मला वृंदावनला न्या, आणि वृंदावनला नेऊन मला प्रेमानंद महाराजचं दर्शन घडून द्या, मला प्रेमानंद महाराजांचं दर्शन घ्यायचं एकदा मला. मायबापाची गरिबी होती मंडळी, भाऊ होता लहान, आणि गरिबी असल्यामुळं त्या मुलीच्याकडे काय लक्षच दिलं नाही. आणि रोज ती एकदा म्हणायची जेवायच्या अगोदर, बाबा मला प्रेमानंद महाराजांचं दर्शन घडून द्या एकदा. आणि अखंड तिचं भजन राधे कृष्ण. मंडळी,
असं भजन करता करता एके दिवशी अपंग होती, पाये बरोबर नव्हते, तब्येत बरोबर नव्हती, उठून बसता येत नव्हतं बरोबर. आणि असं राधा कृष्ण म्हणत एका दिवशी ती मरण पावली. महाराज तिने देह ठेवला, गेली. मरण पावल्यानंतर मायबाप रडू लागले, बेटा राधे कृष्ण भजन केलंस तू, आम्हाला कधी काही मागितलं नाही, गोड पदार्थ मागितला नाही, वस्तू मागितली नाही. तुझी एकच इच्छा होती की वृंदावनला जा आणि वृंदावनला मला नेऊन प्रेमानंद महाराजांचं दर्शन घडून द्या. बेटा तुझी आज आम्हाला किंमत कळाली ना. तुला जिवंतपणी आम्ही प्रेमानंद महाराजांचं दर्शन घडू दिलं नाही, आम्ही नेलं नाही. पण बापानं हात जोडले त्या प्रेताजवळ, बेटा मेल्याच्या का नंतर होईना तू नेहमी म्हणायचीस ना, बाबा जिवंतपणी जरी मला बाबाचं दर्शन नाही झालं तर मेल्याच्या नंतर का होईना मला प्रेमानंद महाराजांचं दर्शन व्हावं, हीच इच्छा आहे तुझी. हेच तू रोज मागायची ना. बेटा जिवंतपणे तुझी आम्ही इच्छा पूर्ण नाही केली, पण मेल्यावर का होईना तुझी इच्छा पूर्ण करणार आहेत आम्ही. मंडळी मायबाप गरीब होते, ॲम्ब्युलन्स गाडी केली आणि ॲम्ब्युलन्स गाडी घेऊन माझ्या बहिणींनो ती ॲम्ब्युलन्स गाडी मायबाप भाऊ त्या प्रेताला घेऊन, ते प्रेत घेऊन वृंदावनला आले. आणि ज्या ठिकाणी आपण बघतो ना मोबाईलला रोज प्रेमानंद महाराज प्रदक्षिणा करतात 3 वाजता, हजारो लोक हार घेऊन फुलं घेऊन रांगोळी काढून त्यांच्या दर्शनाला उभे असतात. ती ॲम्ब्युलन्स गाडी त्या प्रदक्षिणाला रोडला ठेवली की प्रेमानंद महाराज येतील आणि त्यांची कृपादृष्टी आमच्या मुलीच्या प्रेतावर पडन आणि आमच्या मुलीचे जीवन धन्य होईल. अशी ॲम्ब्युलन्स गाडी रस्त्याला ठेवली. मंडळी 3 वाजले, 4 वाजले, 5 वाजले, पण प्रेमानंद महाराज काय रस्त्याने यायला तयार नाहीत. 6 वाजले आणि 6 वाजता एक गाडी आली, तिच्या माईक होता हातामध्ये आणि अलाउन्सिंग झाली की प्रेमानंद महाराज रोज या रस्त्याला 3:30ला 4ला येतात ना प्रदक्षिणाला. पण प्रेमानंद महाराजांची तब्येत बरोबर नसल्यामुळं महाराज आता 15 दिवस प्रदक्षिणा करणार नाहीत, त्यांची तब्येत बिघडलेली आहे. मंडळी मायबापानं ते शब्द ऐकले, त्या मुलीच्या पायावर डोकं ठेवलं, बेटा जिवंत असताना आम्ही तुला दर्शन घडू दिलं नाही, आम्ही आणलं नाही तुला इथं, आणि आज तू मेल्याच्या नंतर सुद्धा बाबाची तब्येत बिघडली, काय करावं आता. पण एकदा आपण प्रयत्न करू, आश्रमात जाऊ त्यांच्या. त्या ॲम्ब्युलन्स गाडी स्वतःच्या मुलीचं प्रेत आहे मंडळी, त्या गेटवर आले, विनंती केली सर्व त्या संन्यासी महात्म्याला की आमची मुलगी अखंड 18 तास भजन करायचे, श्रीकृष्ण जय कृष्ण, आणि तिची इच्छा होती की प्रेमानंद महाराजांचं दर्शन घ्यायची इच्छा होती, आम्हाला दर्शन घेऊ द्या. तिथल्याने सांगितलं आतमध्ये कोणाला प्रवेश नाही, बाबा झोपून आहेत, त्यांच्या लहानपणीच किडण्या गेलेल्या आहेत, ते उठून जरी बसले तर खूप त्यांना वेदना होतात. सगळ्या डॉक्टरने सांगितले त्यांना आता आराम करू द्या 15 दिवस. मंडळी मायबापानं भावानं त्या गेटचं दर्शन घेतलं, म्हणले बेटा आता देवाचीच इच्छा नाही का तुला आता दर्शन घडून द्यायची. अरे ती ॲम्ब्युलन्स गाडी स्मशान भूमीकडे आली आणि वृंदावनामध्येच आता अग्नी डाग द्यावा आमच्या मुलीला. स्मशान भूमीपाशी आली गाडी, प्रेत उचललं, स्मशान वाट्यामध्ये ठेवलं, लाकडं जमा केले आणि लाकडं जमा करून स्वतःच्या मुलीचं प्रेत त्या लाकडावर ठेवलं. आता 2 मिनिटात अग्नी डाग द्यायचा आहे आणि मुलीला त्या ठिकाणी अग्नी डाग देऊन दहन करायचं.
मायबापानं हात जोडे, बेटा आयुष्यभर तू म्हणायची मला महाराजांचं दर्शन घ्यायचंय, प्रेमानंद महाराजांचं, मेल्याच्या नंतर तरी मला दर्शन घडू द्या, पण आज तुला दर्शन नाही घडलं, क्षमा कर बेटा. आणि आता अग्नी डाग देणार त्या क्षणाला त्याच रस्त्यानं राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण भजनाचा आवाज आला. पाठीमागं पाहिलं तर स्वतः प्रेमानंद महाराज आणि त्यांचे 4 शिष्य त्या स्मशानभूमीकडे येताना दिसले. समोर पाहिलं बाबा कसे आले आणि स्वतः प्रेमानंद महाराज चालत चालत त्या प्रेताजवळ आले. त्यांचे 4 शिष्य आहेत आणि आल्याच्या नंतर सगळ्यांना पाय पडे, बाबा आमच्या मुलीची इच्छा होती आयुष्यभर एकदा तरी तुमचं दर्शन घ्यायचं, पण जिवंतपणी तिला दर्शन तुमचं झालं नाही, पण मेल्याच्या का नंतर होईना तुम्ही तिचा अग्नी डाग द्यायला आलेत. बाबा आयुष्यभरीनं भजन केलं. प्रेमानंद महाराज त्या प्रेताजवळ आले, ज्या प्रेतावर त्या मुलीला ठेवलेलं होतं, अखंड तिनं जय कृष्ण श्रीकृष्ण राधे कृष्ण भजन केलेलं होतं. प्रेमानंद महाराज तिथं गेले आणि मंडळी स्वतः प्रेमानंदच महाराजांनी त्या मुलीच्या पायाचं दर्शन घेतलं. सांगितलं धन्येश बेटा तू. हातामध्ये अग्नी घेतला आणि अग्नी डाग देण्याचं काम प्रेमानंद महाराजांनी केलं. मायबापाला समाधान वाटलं, अरे मेल्याच्या का नंतर होईना आमच्या मुलीला महाराजांचं दर्शन घडलं. महाराज अग्नी डाग दिला. प्रेमानंद महाराज 15 मिनिटात निघून गेले आणि निघून गेल्यानंतर मायबाप 5-6 दिवस तिथं राहिले आणि म्हणले जाताना बाबाचे आभार मानून जावे, जाताना दर्शन घेऊन जावं. आणि ज्यावेळेस महाराज प्रेमानंद महाराजच्या आश्रमात आले 10 दिवसांनी 8 दिवसांनी म्हणले प्रवेश बंद आहे. नाही म्हणले आमच्या मुलीचं कल्याण केलं त्यांनी, जाता जाता एकदा दर्शन घेऊ द्या, आम्ही फार लांबून आलोत. 18 तास वाट बघितली आणि मग त्या दुसऱ्या संन्यासानं ओळखलं की जिज्ञासू आहेत, यांना दर्शन घेऊ द्यायचंय. आणि मायबापन भाऊ ज्यावेळेस भाऊ प्रेमानंद महाराजचं दर्शन घेतलं लांबून, बाबा तुमचे आभार आहेत, आमच्या मुलीला मेल्याच्या का नंतर होईना तुमचं दर्शन घडलं. बाबा म्हणले कधी घडलं? म्हणले 8 दिवसापूर्वी. अरे म्हणले 17 दिवस झालं मी इथं झोपूनच आहे, आज मी इथं प्रवचनाला थांबलेलोय. नाही बाबा 8 दिवसापूर्वी तुम्ही स्मशानभूमीमध्ये आलात आणि आमच्या मुलीला अग्नी डाग दिलात आणि आम्हाला दर्शन दिलं. अरे नाही रे बाबा इथंच आहे मी. आणि त्यावेळेस म्हणले असं आहे का? आणि प्रेमानंद महाराजांनी ज्यावेळेस डोळे झाकले आणि मनन चिंतन केलं आणि मनातली मनात चिंतन मनन करत असताना त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा येऊ लागल्या. मायबापाने विचारलं महाराज तुम्हाला रडायला काय झालं, इतक्या मोठ्याने रडता का? त्यास प्रेमानंद महाराजांनी सांगितलं अरे तुम्ही किती भाग्याचे आहात, अरे 17 दिवस झालं मी इथं झोपूनच आहे, पण तुमच्या मुलीला अग्नी डाग देण्याकरता मी नव्हतो आलो, तर माझ्या रूपामध्ये राधा राणी आणि भगवान कृष्ण तिथं आले, अग्नी डाग दिला आणि तुमच्या मुलीचं दर्शन घेऊन तिला परमधामाला धामाला नेण्याचं काम माझ्या भगवान कृष्णानं आणि राधा राणीनं केलं. मंडळी आणि ढसा ढसा रडू लागले प्रेमानंद महाराज. किती भाग्य आहे तुमचं, काय माझी राधा राणी कृपाळू आहे, काय माझा कृष्ण प्रेमळ आहे. अरे त्या भक्ताची इच्छा होती प्रेमानंद महाराजचं दर्शन घ्यावं, जिवंतपणे त्या लेकरानं माझं दर्शन घेतलं नाही आणि मेल्याच्या नंतर माझं दर्शन व्हावं तर माझी तब्येत बिघडली. पण कृष्णा राधा माझ्या रूपामध्ये तुम्ही तिथं गेलात आणि तिचं परम करण्यात कल्याण करण्याचं काम तुम्ही दोघांना केलं. जय राधे श्री राधे, जय राधे श्री राधे, जय कृष्ण जय राधे राधे जय कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय श्रीकृष्णाय
कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय